होता आणि तो महाराष्ट्राकडे यायला चालू केला. महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर पुणे जिल्ह्यामध्ये आला. पुणे जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर चालत चालत देहूच्या जवळच्या गावाला गेला आणि त्या ठिकाणी मुक्काम पडला. मुक्काम पडल्याच्या नंतर देहू हे गाव जवळच आहे असं कळालं त्या साधकाला आणि त्या साधकाने त्या गावामध्ये मुक्काम केले. सकाळी सकाळी दिवस उगवण्याच्या अगोदर ते चालण्यासाठी सुरुवात केले. देहूच्या जवळजवळ गेले. फटरफटर होत होतं, म्हणजे थोडं थोडं दिसत होतं. त्या टायमाला गावाच्या जवळ गेला. तुकोबाराय त्यावेळेला बाहेर दिशेला आलेले होते आणि त्या ठिकाणून वाट रस्ता होता. हा साधक होता. तुकोबाराय सच्च्याला बसल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण करू लागले आणि हे आवाज त्या साधकाच्या कानी पडला. हे आवाज कानी पडल्याच्या नंतर त्या साधकानं पाहिलं, विचार केला, मंगळ भगवंताचं नाम मंगल असणारं अमंगल ठिकाणी घेऊ लागलेलं कोण असेल? मनुष्य काय या मनुष्याला डोसकं नसेल असं त्याला वाटू लागलं. वाटत असताना गावाजवळ गेला. गावाजवळ घेऊन गावामध्ये गेला. देहू गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या साधकाने तुकोबारायचं घर कुठं आहे, तुकोबारायचं घर कुठं आहे, मला त्यांना भेटायचं आहे म्हणल्याच्या नंतर ते लोक सांगितले का हे फलानं फलानं घर आहे. तो साधक घराजवळ गेला. घराजवळ जाऊन तुकोबारायांच्या तिथे गेल्याच्या नंतर लेकरं खेळूच लागलेले होते. सकाळ सकाळी खेळत असताना, हे बेटा हे तुकाराम महाराजाचं घर आहे का? हो तुकाराम महाराजाचं. मी त्यांची मुलगीच आहे म्हणली बघरी. ती लेकरं सांगितले आमचे बाबा स्वच्छाला गेलेत, बहिर्दिशेला गेलेत असं सांगितले. ह्या साधकाच्या मनामध्ये विचारच आला, खवळला. साधकाला वाटलं हे बरोबर आपला पत्ता चुकलाय म्हणले. पत्ता चुकलाय म्हणल्याच्या नंतर तुकाराम महाराज तेवढ्यामध्ये आलेच. तुकाराम महाराज तांब्या हातात होता तसंच आले. आल्याच्या नंतर जय हरी जय हरी झालं. बरोबर मी गलत ठिकाणी आला असं वाटलं. त्या साधकाला वाटलं ज्या ठिकाणी अमंगल ठिकाणी असं मंगल नाम घेणारे ते तुकाराम महाराज तेच मला भेटलेच, म्हणजे माझं इथं प्रश्नाचं उत्तर भेटणार नाही आणि मी काशीहून येऊन माझं काही साध्य झालं नाही असं वाटलं. त्या ठिकाणी जय हरी झाले आणि त्या साधकाला या बसा म्हणले. तुकोबाराय म्हणल्याच्या नंतर घरी बसवले. स्नान वगैरे करा, तुम्ही लांबून आला, त्यांचं बोलणं झालं. त्या साधकानं सांगितलं, विचार केला साधकानं आपण इथं बसाव का नाही का परत फिराव. पण त्या साधकानं विचार केला आपण तेवढ्या लांबून आलाव तर आपण इथं कसं का होणार, 4 गोष्टी करणं महत्वाचंच आहे. बघू तर बघू म्हणला आणि त्या साधकानं निवांत बसला. स्नान वगैरे दोघाचीही झाली. आईलीबाईनं जिजाबाईनं त्या ठिकाणी आपण स्वयंपाक केले आणि दोघंही जेवण केले. जेवण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी थोडा आराम करू. तुकोबाराय सांगितले आपण थोडा आराम करूत. आराम झाल्याच्या नंतर त्यांनी म्हणले, महाराज माझ्या मनामध्ये एक शंका आहे. हो काय? तुम्ही अमंगल ठिकाणी बसला असताना आणि भगवंताचं नामस्मरण करू लागलेला होता. त्यावेळा तुकाराम महाराज म्हणले, माझी माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मत
माझी वाचा अनावर झालेली आहे, माझ्या ताब्यात राहिलेली नाही. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी माझी वाचाच अनावर झालेली आहे, माझ्या ताबा आता सुटलेला आहे. म्हणून महाराज माझ्याकडून असं घडू लागलेलं आहे म्हणले. आणि जेवण वगैरे झालं, तिकडल्या तिकडे तुम्ही इथं शयन करा, थोडंसं झोपा, मी इकडे अंग टाकतो म्हणले. आणि दोघंही झोपल्याच्या नंतर तुकाराम महाराज घुरू लागले. घुरल्याच्या नंतर तुकाराम महाराज घुरत होते, तो तेवढ्या लांबून आलेला होता म्हणून किती बारीकीनं निरीक्षण करता असेल, किती साधक तो तळमळीचा जिज्ञासू असेल. आणि त्यानं पाहू लागला, तेवढ्यामध्ये तुकाराम महाराजांच्या आवाज आला. तुकाराम महाराजाकडून हजारो लाखो माणसं एकदाच विठ्ठल विठ्ठल म्हणू लागलेले, असा आवाज आला. थोडं तो उठून बघितला आणि हलवला, तुकाराम महाराजाला उठवला. महाराज महाराज चिवी झाले, पाहू लागले. काय म्हणले? काही नाही म्हणून झोपा महाराज. आज झोपलं. नंतर बघतो आज तसाच आवाज येऊ लागला. त्यावेळा जवळ गेला, निरीक्षण केलं, रोमामधून तुकाराम महाराजांच्या नामस्मरण चालू होतं. एवढे काय ते तुकाराम महाराज नामस्मरण करणारे होते हे पाहिलं. आणि त्याच वेळा त्या साधकांनी पाय धरले तुकाराम महाराजांचे. खरंच मला भगवान शिवानी योग्य ठिकाणी पाठवून दिलेलं आहे. संत चरणा रज लागता साज, संत चरणा रज लागता साज. साधकाला काय होणार, योग्य ठिकाणी आला म्हणले. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांबरोबर चर्चा केली, ते साधकाचं साध्य झालं. एवढे मला सांगायचं असं आहे, तुकोबार आहे, एवढे नामधारक होते, रोमामधून नाम येऊ लागलेलं होतं. रोमामधून नाही हो, तुकाराम महाराज नामधारक होते. पण तुकाराम महाराजच्या पत्नी जिजाबाई, त्यांचं एक पथ्य होतं, तुकाराम महाराजाला जीव घातल्याशिवाय आपण जेवण करायचं नाही. तुमच्या आमच्या जेवणी, आजकाल जेवणी अगोदर भाजी कशी झाली पाहून नंतर आपल्या मालकाला जीव घालायचं, असं काम त्यांचं नव्हतं, पथ्य होतं. सुशेला करत असताना थोडासा तोंडात टाकून खरड झाला का गोड झाला काय बघायचं आहे ते बघायचं नव्हतं. त्यांनी एक कण खात, अन्नाचा कण घेत नव्हते. तुकाराम महाराज कुठेही राहो त्यांना जेवण करायला लावल्याशिवाय त्यांनी, मग तुकाराम महाराज 3 डोंगरावर जात होते. भंडारा, भालचंद्र अशा 3 डोंगरावर जायचे. कुण्या दिवशी कुण्या डोंगरावर जायचे हे कुणाला माहीत राहत नव्हतं. जिजाबाई काय करायची, मग आज तर भाकर घेऊन जायची, आपणाला डब्बा घेऊन जायचा आहे, तर कसं करायचं. जिजाबाई दररोज आपण त्या चौकामध्ये यायची. आणि महाराज कुण्या डोंगरावर गेल्यात ते तिला कळत होतं. कसं जिजामातेला कळत होतं, बाईला कसं कळत होतं. तिने यायची टोपले ठेवायची त्या चौकामध्ये येऊन आणि प्रत्येक वाटेला कान लावायची. ज्या वाटेमधून विठ्ठल नामाचा स्मरण आलं, भगवंताचं नाम स्मरण आलं, तिन्ही वाटेला बघायचे. ह्याच्यामध्ये नाही दिसलं दुसऱ्या वाटेला बघायचे, दुसऱ्या नाही म्हणले तिसऱ्या वाटेला बघायचे. तिन्ही वाटा पाहिल्याच्या नंतर ज्या वाटेमधून
ज्या मातीच्या कणाकणामधून भगवंताचं नामस्मरण येऊ लागलं त्या वाटेनं नीट जायचे. त्याच्यामुळं काय होत होतं, तुकाराम महाराज त्या वाटेने गेल्यातून तिला सिद्ध होत होतं. एवढंच नाही, त्यांचं मुख राम म्हणत होतं, रोम राम म्हणत होते, पण पावलं चाललेली ती वाट देखील भगवंताचं नाम स्मरण करत होते. एवढे तुकाराम महाराज नाम धारक होते. विठ्ठल 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 दमन तुकोबाराम नामधारक होते म्हणून या जगांना, ह्या जड जीवांना तुकोबाराय उपदेश करत असताना नाम कंठी जरा ऐशी जोडी करा. जीवनामध्ये जोडी करण्यासाठी ऐशी जोडी करा का म्हणले. ज्या वेळा जनक राजानं सीतेचं स्वयंवर मांडलं आणि सीता स्वयंवर मांडल्याच्या नंतर अनेक त्या ठिकाणी राजे आले. ते धनुष्य उचलण्यासाठी तेवढ्यामध्ये रावणही आलेला होता. आणि रावणानं ते धनुष्य घेतला आणि उरावर घेऊन पडला. पडल्याच्या नंतर ते धनुष्य उचलण्याला रामाला जाऊन काढावं लागलं. आणि त्या ठिकाणी रावणानं नुकतेखानाचे लग्न सीतेचं आणि रामाचं झालं, नुकतेखानाचेच रावण पळून गेला. अशी अवस्था रावणाची झाली. ते मनामध्ये रावणाच्या रोग होता आणि तो रावणानं राम वनवासाला गेल्याच्या नंतर पंचवटीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी वास्तव्य त्यांचं होतं, ते आल्याच्या नंतर ते कळालं आणि रावणानं मारीचाकडे गेला आणि मारीच मामाला सांगू लागला, हा म्हणला आज माझा योग चांगला आहे आणि सीता पंचवटीच्या ठिकाणी आलेली आहे. मी मनानं सीतेला वरलेला आहे म्हणून आज तुझ्याकडे आलेला, तुझ्याकडे काम आहे. त्यावेळेला म्हणला मारीचानं, का काम आहे की म्हणलं, काही करायचं नाही, जायचं आणि रामाच्या समोर हरण व्हायचं, हरण होऊन पळत जायचं. मग राम येतो, तुला पकडायला जातो, तू दूर झालं की मी सीतेला घेऊन येतो. हा रामाचं नाव काढू नको म्हणला, मला रामाचं नाव काढायचं नाही, रामाकडे जायचं मला सांगायचं नाही, मला ते होणार नाही, मी गेल्यावर तिथं वाचणार नाही. कस का म्हणला, बक्षीस देतो, राज्य देतो काही भाग. त्यावेळा त्या मारीचानं सांगितलं, मी तिकडी जाणार नाही. त्यावेळेला खडग काढला रावणानं, बघ जिवंत राहायचं आहे का कसं आहे, आत्ताच लगेच तुझं मुंडकं उडवतो. नाईलाज झाला महाराज. वाईट कर्म होतं या ठिकाणी. रावणाच्या हातानं मरणं म्हणजे विचार केला, हरण झालं तरी मरण, नाही हरण झालं तरी मरण. त्याच्याकरता आपण काय करायचं, कर्म कोणचे करायचं, कोणचंही कामच आहे, पण भगवंताची प्राप्ती होणार आहे, भगवंताच्या हातानं मरण येणार आहे, तर चला म्हणले. मारीचानं हरण झाला आणि हरण झाला, गेला सीतेच्या समोरून गेला. सीतेनं सांगितलं, आशा लागली सीतेला चोळी शिवून घ्या म्हणून.
बायकांना भरपूर आशा राहते, साडी चोळी म्हणलं की काही नाही, खुश राहते. देवाच्या पत्नीला आशा लागली आणि सोन्याची चोळी शिवून घ्यावं म्हणलं, सोन्याचा आरण झाला म्हणून. त्या ठिकाणी सांगितलं रामचंद्र प्रभू गेले, मला रामायण सांगायचं नाही, पण आपल्याला जेवढं लागते तेवढं घ्यायचं आहे. आणि रामानं गेले आणि त्या मारीचाला बाण मारले. लक्ष्मण म्हणत म्हणत मारीच राम 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 म्हणायला चालू केला. मृत्यूच्या टायमाला राम राम म्हणायला चालू केला. रामचंद्र प्रभू या आतापर्यंत लक्ष्मण म्हणत होता, आता राम म्हणाले म्हणून जवळ गेले आणि बघता बघता रामा माझ्याकडून चूक झाली म्हणला, राम राम म्हणत परत काय त्या ठिकाणी प्राण दिला आणि असं तो साध्य केला. त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात की अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चांगले की वाईट बघून मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपण हे वाईट की चांगले बघून करायलाच पाहिजे. आणि वाईट की चांगले पाहून चांगलेच कर्म करून मुखामध्ये कंठामध्ये राम धरायला पाहिजे. कंठामध्ये राम धरल्यामुळं काय होतं, रामाचं नामच एवढं श्रेष्ठ आहे, इतकं राम नाम श्रेष्ठ आहे की रामायणामधलाच किस्सा आहे. सेतुबंधन होऊ लागलेलं होतं, सेतूचं फुलाचं बांधकाम चालू होतं, सर्वांना माहित आहे. आणि बांधकाम चालू असताना नळ नीळ राम श्रीराम लिहायचे, मोठी लट दगड आणि ते उचलून द्यायचे. ते वानर निहून टाकायचे, पाण्यावर ते दगड तारायचे. हे पाहिलं रामचंद्र प्रभूंनी. रामचंद्र प्रभूंनी पाहिल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूला वाटलं मोठे मोठे दगड माझ्या नावावर तर आल्यात, माझ्या नामावर एवढे मोठे मोठे दगड तर आल्यात. म्हणले रामचंद्र प्रभूंनी एक बारीक खडा घेतले, खडा घेतले समुद्राच्या कडातून पाण्यामध्ये टाकले, डुबुक केलं, मध्ये बुडालं. इकडे तिकडे बघितले रामचंद्र प्रभू कोणी आहे का, तर काय मागे हनुमंतराय होते. का चालले देवा म्हणले, का चालले देवा म्हणले. आणि काय नाही हनुमंता, काय नाही, काय नाही, कशाला खडा टाकलो तुम्ही, मी बघितलो. त्यावेळेला हनुमंतरायाने सांगितले नकळे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकळे मेघ
श्यामा मेघ श्यामा तुझ भगवंताच्या नामाचा महिमा भगवंताला माहित नाही, मग ते नामच कसं आहे हो? गगनावूनी वाड नाम आहे, गगनावूनी वाड नाम आहे, गगनावूनी वाड आहे, गगनावूनी वाड ज्ञानदेव पुसे निवृत्ती सीताड, ज्ञानदेव पुसे निवृत्ती सीताड गगनाहून वाढ असलेलं असं तुझं नाम आहे देवा, आणि असं असणारं राम नाम हे कंठामध्ये राहणं हे जीवनाचं साधन आहे, जोडी आहे. हे नाम आपल्या कंठामध्ये राहणं हे जीवनाची जोडी आहे. जीवन तर जगतात हो, कुत्रे जीवन जगू लागलेत, मांजरं जीवन जगू लागलेत, चोरून खाऊन चोरून खाऊन. गल्लीला कुत्रे पडू लागलेले आहेत, पण या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतरच हे मुखामध्ये नाम धरता येतं, कंठामध्ये नाम हे धरता येतं, आणि हे नाम धरल्यामुळेच सर्व समाधान होते. राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, राम यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले, यज्ञ पाऊला पाऊले. तुकोबाराय सांगतात, राम म्हणता वाट जर चाललो तर यज्ञ पावला पावलाला. किती पुण्य आहे हो. हे शरीर येण्याचे शरीर आहे, शरीरा येण्याची सरे, किंभवना येर झारे चिरा पडे. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. हे शरीर किती सुंदर आहे बघा, शरीर किती चांगलं आहे. आपण जर वाट जर चलत असलो, कोणची वाट हो, कोणची वाट, किती वाट चालला तुम्ही सांगा बरं बाबा, तुम्ही सांगा बरं किती वाट चालला. बेशक मी मोकळा लहान बारका महाराज आहे, तसं काहीच नाही. तुम्ही वाट किती चालला, प्रत्येक जण वाट किती चालला, आपल्या घरून इथपर्यंत यापर्यंतची, का आपल्या घरून पंढरपुरापर्यंतची, आपल्या घरून मंदिरापर्यंतची,
हे तर वाट सगळेच चालल्यात हो, पण एक वाट आहे, अशी वाट आहे ते चलणं चालूच आहे, बसून बी राहिला तरी वाट चालूच आहे. ती त्यानं जर झोपीत असला तर बी ते वाट चालूच आहे. कसाही असो त्याची वाट चालूच आहे. वाट कोणची? ज्या ठिकाणून जन्मलाव आणि मृत्यूपर्यंत चाललाव, मृत्यूला वाट संपणार आहे. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतची जी वाट आहे ती वाट आहे. उगा तिथपर्यंत गेलो माझे यज्ञ लई झाले म्हणलं जमलं? तुकोबार आहे त्याच्यासाठी म्हणल्यात का? एक श्वास घेणे, श्वासोश्वास सोडणे ही वाट पाऊल आहे हो, पाऊल आहे. 21,000 श्वासोश्वास चालतात दिवसाचे, हे पाऊल आहे. दररोजचे रन कटलाले आपलं. तुम्ही किती वर्ष चालला? मी तर 38 वर्ष चालला. तुम्ही कितीही चला, कोणी 80 चालला असेल, कोणी 72 चालला असेल, कोणी 25 असेल, पण आपण चालला हो. जीवनाचा रस्ता हे वाट आपण चालला. मग वाट चालत असताना आपण राम किती बार म्हणला? बरं रेग वळलो, त्याला खंड पडली रेग आहे का? ते समजा रेग पडलो, खांड्या पडली, त्याला काही मान्यता आहे का? राम म्हणता वाट चाली, रात्रंदिवस मुखामध्ये राम नाम स्मरण ठेवणं ही वाट चाललं तर यज्ञ पावला पावली, यज्ञ पावला पावलाला म्हणतात. अहो राम म्हणता करिता धंदा, सुख समाधी पावे सदा. पूर्वीच्या काळामध्ये 10-10 वर्षाच्या काळामध्ये आपण पेरणीची मूठ धरलो की गण्या 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 म्हणायचं. म्हणत होते का इकडं? गण्या 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 गण्या, राम 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 राम. कुण्या भागामध्ये राम राम, कुण्या भागात गण्या गण्या, चला चला. बैलाला असं म्हणून पेरायचे. पूर्ण शेत सावडलं, शेताचा माल एकट्ठा केला, 4 पती 2 पती व्हायचं. 4 मन झाले, 2 मन झाले. आणि आता एखादी एकर मध्ये 40 मन होलाले, तरी त्याच्यामध्ये सुख नाही. राम म्हणता करिता धंदा, सुख समाधी पावे सदा. समाधान लोक होते, टवटव कळा होती. पूर्वीच्या माणसाच्या चेहऱ्यावर कळा ही टवटव होती आणि समाधानी होते. तेवढंच खाऊन तेवढंच बसत होते. आता किती वेळ आलं तर पुरच ना गेले. त्याचं कारण आहे आपल्या जीवनातून राम नाम कटले, म्हणून हे आपल्याला भोगावं लागले. राम म्हणणा ते आपण जीवन जगू लागलेलो आहोत. तुकोबाराय सांगतात कंठी राम ऐसी जोडी करा, कंठी राम कंठी धरा. जोडी कशाची आहे हो? बैलाची बी जोडीच असते. बैलाची जोडीच आहे, टिकणारी आहे का ते? ह्या बाजारहून त्या बाजार एका मालकाला ते पटलं, सेम जोडी लावलं, दुसऱ्या बाजारला गेले त्यानं फोडून विकतंय, आणि दुसरं मध्ये माझ्या बैला चांगली करेक्ट बसते म्हणून त्याने घेते. हे टिकणार आहे का? बरं जोडी नाही ते जमते का? बैलगाडी आहे, बैलगाडीला एक चाक नाही, गाडी चालणार आहे, जोडी लागतेच. तिप्पण आहे, तिला दांडी एकच आहे, जमणार आहे का? 2 दांड्या लागतातच. कुळव आहे, कुळवच म्हणतात का इकडे वखाराला, कुळव आहे, त्याला 2 जानवळेच लागतात. एका जानवळ्यानं भागणार आहे का? हे जोडी गरजेचीच आहे. पती पत्नीची जोडी आहे, पती पत्नीची जोडी किती दिवस टिकणार आहे? कोणी मागी कोणी पुढी, कुणी कुणाचं पट्टा चिकडल्या तिकडी. ही जोडी, जोडी कोणची आहे? जोडीच कशाला तुकोबाराय म्हणले? ऐशी जोडी करा, राम कंठामध्ये धरा. रामाला कंठामध्ये सतत तुम्ही नामस्मरण करत राहा, आणि त्याच्यामुळं काय होईल? पुनरपि जननम पुनरपि मनरणम पुनरपि जननी जठरी शयनम इह संसारे बहुदुस्तरे कृपा पाहरे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम. पुन्हा जन्मावं पुन्हा मरावं. हे जे गर्भवासाचे फेरे आहेत ना, गर्भवासाचे जन्मन मरण जन्मन मरण, एक एक येऊन कोटी कोटी फेरा, मग लागे मनुष्य देहाचा वार. एवढं जन्मावं मरावं जन्मावं, तुम्ही गवत होतोच,
गाजरपाला होतोच, केकती होतोच, चिंच होतोच, आंबा होतोच. आपण प्रत्येक जीवामध्ये त्या वनस्पतीमध्ये गेलो, तिथून इथं आलं, ते आपलं रण कटूनच पुन्हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. मग ते सगळं झालंय, हे मनुष्य देह सापडलाय, तर आपण हे गर्भवासाचे फेरे चुकवायचं आपल्या हातामध्ये आहे. पण हे आपल्या हातामध्ये असून देखील आपल्याला लक्षातच आहे ना. एक आंधळा मनुष्य होता आणि आंधळा मनुष्यानं विचार केला, वाट कोणची चांगली आहे हो म्हणले. काही लोक शाने होते, धोपट रस्त्यानं सरळ जा, नीट जा. त्यानं म्हणला कुठून तर मधून सांगा हो. पूर्वीचे गावं कसं होते, गावाला भीत राहायची. एकानं सांगितलं तू या नीट भीतीनं जा, तुला कुणाचीच गरज पडणार, कुणाचीच गरज पडणार, उगा हात धरून जायचं, जिथं दरवाजा लागला तिकडे बाहेर नाही. मग त्या आंधळ्या मनुष्यानं बरोबर भीत धरला, फिरला 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 फिरला, नेमकं त्या दरवाजावर आला. ह्याला खाज उठली, खाज व्हायला चालू केला आणि पुढे चलायचं बंद केली. महत्वाचं, खाज उठली आणि त्यानं खाजायचं बंद करावं, खाजायचं खाजून घेऊन चलाव का नाही, चलायचं चालू ठेवला, गेला दरवाजा निघून. आज फिरला. हे काज कुणाला उठले, त्या आंधळ्याला का? तुका म्हणे आंधळे जण गेले खऱ्या देवा विसरून. तुम्ही आम्ही आंधळे आहो म्हणून आपण विसरून गेलेलो खऱ्या देवाला. नाम धरायचं कंठामध्ये हे सोडून दिलो, गर्भवास फेरायचं हे सोडून दिलो. हेच शरीर आहे हो. ज्ञानोबा आहे, मी डबल उच्चार करतो, येण्याची शरीर आहे. शरीरा येणे, कसल्याही शरीराला याचं म्हणजे गाढ व्हावं लागेल, कुत्रा व्हावं लागेल, डुक्कर व्हावं लागेल. शरीराला याचं ते घाण वाटत असले तर तुम्ही ह्या देहामध्ये असताना, मनुष्य देहामध्ये असताना भजन करा. मुखामध्ये राम आणि हातामध्ये काम करा. जाऊ द्या, तुम्हाला काम सोडू वाटत नाही, काम सोडू नका. मुखामध्ये राम करा. मुखी नाम हाती मोक्षे, ऐशी बहुसाची साक्षे. नाम असल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोक्ष आहेच. तुकोबाराय म्हणतात, आपला टाइमात ऍडजस्ट करायचे आहे. तुकोबाराय म्हणतात, हे जर तुम्हाला गर्भवास जर फिरायचं नसलं, हे राम कंठामध्ये जरा ती जोडी करून राहा आणि 3 गोष्टीचा त्याग करा. त्याच्यावर ममत्व सोडून द्या, ते माझे माझे म्हणायचं सोडून द्या. आणि ते 3 गोष्टी कोणत्या आहेत, ते अभंगाच्या 2ऱ्या चरणात नाशिवंत आटी प्रिया पुत्र, नाशिवंत आटी प्रिया पुत्र, नाशिवंत आटी प्रिया पुत्र, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी धन.
नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा असीन तेची फळ. बीजच खोटा होते. शेती बेरीला धोतरान गहू कैसे येते घरा. धोत्र्याच्या बियाची लागवड करायची आणि गव्हाची अपेक्षा करायची. प्रपंच करत असताना नाशिवंत वस्तूचा अंगीकार करायचा आणि मला सुख आणि समाधान भेटावं असं म्हणायचं. हे साध्य होणार आहे का? होणार नाही. नाशिवंत म्हणलेला आहे. पत्नी किंवा पत्नीला पती, एकावर दोन उच्चार चालतात. पत्नी नाशिवंत आहे, आटत जाणार आहे. आटत नाशिवंत अटी. प्रिया म्हणजे पत्नीला म्हणलेलं आहे. प्रिया नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. लई चांगलं वाटतं. एंगेजमेंट झालं सोयरीक म्हणाव का, लई चांगलं वाटतं. अप्पाट नवा फोन घेऊन देणं काय, ते चादर पांघरून पांघरून बोलणं काय, आबा बाबा 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 लई चांगलं वाटते. आनंद वाटतो. केव्हा केव्हा लग्नाची तारीख येईल हे समजतात. तेवढं झाल्याच्या नंतर पुन्हा काय संसार त्यांचा एवढा आनंदाचा संसार चालतो. म्हणतं ते पाणी म्हणलं की पाणी आणून देते पत्नी, चहा म्हणलं की चहा आणून देते, मनावर सगळं ऐकते. एखादी वर्ष झाला आणि पत्नी एक बार तिला मूल होऊ लागलं हे ना त्याचं ऐकते का अनु सांग म्हणते. एक बार मूल झालं, पाणी घ्या घ्यातच तुम्ही देनाच गेलीस. भांडणं लोक ऐकतात शेजारी पाजारी तिसऱ्या वर्षी. आणि अशा अवस्था ते आटत जाणारं प्रेम आहे. प्रेम वाटतं, आटत जाणार आहे. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आटणार आहे. त्यानं काय करते, पत्नी असं केल्यानं केली, आता लेकरू माझं लई चांगलं आहे म्हणते. काय लेकरू माझं चांगलं आहे म्हणते. त्याचा मोठा मोठा मुख्य घेतो. लहान बाळाचे, गोंडस बाळाचे त्याचं चुंबन घेतो, त्याला घेऊन फिरतो. लेकरू माझं लई चांगलं आहे अशावर जगणारा माणूस आहे. पत्नीचा नाद सोडून दिला, ते लेकराच्या नादी लागला. पत्नीकून तर काही फळ भेटलेलं नाही, कारण त्याचं काय नाशिवंतच आहे ते मुलाकड. का आता म्हातारपणी त्या मुलाचे पप्पी घ्या. कोण्या म्हाताऱ्यानं कोण्या म्हाताऱ्याचं कोण पप्पी घेतले सांगा. किती वय असल्या बाप लोकाची. 5-25 वर्षाचं लेकरू झाल्याच्या नंतर कोणी त्याला उचलून घेतलंय, त्याला मया केलंय, त्याला चुंबन दिलंय का? आटत चालव. त्याचं त्याच्या पत्नीवर प्रेम गेलं. म्हातारं उगं बसणं गेलं म्हणलं. म्हातारीची गोष्ट नाही. कस काय आटत जाणार आहे, आटत जाणार. धन देखील तसंच आहे. मला थोडक्यात घ्यायचा म्हणून मी गाडी 100च्या स्पीडने लावला बरं. आटत जाणार आहे. आणि एक धन कसं कुणाजवळच राहणार नाही. धन कुणाजवळ राहिले, किती घ्या तुमच्याजवळ राहायचं ना. आणि धनाच्या मागे 15 अनर्थ सांगितलेले आहेत. धन हे 15 अनर्थ सांगितलेले आहेत. किती धन घरी आणून दिलं, पत्नी आणून दिन्नीच म्हणते, आणून दिन्नीच म्हणते. आणि म्हातारं झालं, आपले गात्रे गळून लागले, कोणी जवळ जमना. वास होलाले, असं होलाले, तसं होलाले, घडी घडलाच चालले, पोटाला नीट होईच ना. झाल्या अनदारा
धनदारा पुत्र जन सोडून द्या, मिथ्या समजा, हे खोटं समजावून असं चला, मिथ्या खोटा आहे म्हणून समजा, सोडून द्या म्हणते मग खायची पंचित होत्या, सोडून देऊन भागना आणि द्या म्हणते मिथ्या समजा आणि मग भगवंताचं नामस्मरण करीत तुम्ही चला, त्याच्यामुळे तुमचे गर्भवास फिटतील. आणि असं आहे, धनाच्या पाठी लागलं तर धन आपल्याला सापडणार नाही आणि ते धन एका ठिकाणी राहायचंच नवं. एक दृष्टांत देतो, आता मधलं आपण भजन करू. विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हे विठोबा पुंडलिकार विठोलजी ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. धन हे कुणाजवळच राहणार नाही. थोडक्यात एक दृष्टांत देतो, 15-20 मिनिटांमध्ये आपली सेवा पूर्ण होणार आहे. 3 मित्र होते. पूर्वीचा काळ होता, पहिले चालत जाणारे जायची सोय होती आणि ती 3 मित्र जत्रेला गेली. मग जत्रेला गेल्याच्या नंतर मध्ये काही अरण्य होतं, जत्रा केली. पहिलं जत्रेला लोक जायचे, इथली जत्रा ते आता तेवढं काही राहील नाही त्याच्यावर प्रभुत्व. मग जत्रेला गेले, तिकडे काही खरेदी केले. येताना त्या जत्रेमधून त्या मित्राला येऊच वाटणं गेलं. हेच वाटत नसल्याने वेळ झाला, दिवस मावळला, निघाले लागले वाटायला. तेवढ्यामध्ये त्या अरण्यामध्येच त्यांना वेळ झाला. अरण्यामध्ये त्या वेळ झाल्या, जंगलामध्ये वेळ झाल्याच्या नंतर एक त्यांनी मोठं खाली असं साफसूफ जागा दिसला. आता आपण इकडेही जाऊ शकणार, इथेही जाऊ शकणार म्हणले आणि त्या झाडावर चढतो म्हणले. मग पूर्वीच्या काळामध्ये लोकांकडे काट्या वगैरे राहत होत्या. ते काट्या त्यांच्याकडे 3 होत्या. ते साहित्य घेऊन ते तसंच वरी गेले. वरी गेल्यावर रात्री 12-2चा टाईम होता. 2च्या टायमाला ते अड्डा चोराचा होता. अड्डा ते चोराचा होता. कुठेही चोरी करायचं आणि त्या जंगलामध्ये यायचं आणि त्या झाडाखाली बसून वाटून घ्यायचं. भले त्यांनी एका सावकाराचं घर लुटलं आणि त्या जंगलामध्ये येऊन त्या झाडाखाली टाकून ते घोंगडातून वाटू लागलेले होते. तेवढ्यामध्ये ह्यांनाही चोर आहेत म्हणून कळालं, खाल्ले की 2 चोर होते आणि हे 3 होते. लट 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 कापले. देव वाटले यांना, ह्या मित्राला, आणि ते काट्या खाली सोडून दिले. हातातून लटलट कापून काठी पडली. ते चोरावाने बघितले 3 काट्या पडल्यात, म्हणले इथं माणसं 3 आहेत. वरी बघितले 3 माणसं पळून गेले. ते धन तिथंच राहिलं. धन तिथंच राहिल्याच्या नंतर हे 3 खाली उतरले. बरं झालं म्हणले, दिवस निघाला, आपला धन भेटलं म्हणले. 2 लई जवळचे मित्र होते. एक नकर गाबळो कवा भेटायचा कवा न भेटायचा, जीव लग्न होता. त्या दोघांनी विचार केले, असलं धन मिळालं, एवढं सोनं भेटलंय आपल्याला, एवढं धन भेटलंय, आपली जिंदगी सुधारून जाणार आहे, त्याला कशाला द्यायचं म्हणले. त्याला कशाला द्यायचं, मग कसं करायला सोडता कसं येतं यानं गावात जाऊन सांगताय कसं करा.
ह्याला गावातच जाऊ द्यायचं नाही म्हणलं एकानं, इथंच ह्याचं कंडम करून टाकूत म्हणलं. वळखीचा चोर जीवांशी मारला. त्या दोघं झाले त्याचं नरड दाबून तिथंच टाकले, त्या जंगलातच दोघं घेऊन चालले. ते धन आहे. दोघं घेऊन जात असताना एकाच्या मनात म्हणाले त्याला मारून घाला, एक जण म्हणाले त्याला मारून घाला. मनातल्या मनात विचार करू लागल्यात. आता दोघंच आहेत की हो. मग गावाच्या जवळजवळ आले. 10-5 किलोमीटर गाव होतं. ताण लागली. वज्जे बघा आता सोन्याचे वज्जे म्हणल्यावर वज्जच आहे की हो. सोनं बी असलं तर वज्जच आहे. किती प्रॉपर्टी राहू द्या, सुखच नाही, पोकळवाशाच आहे ते. उगं वाटतंय लोक का मोठा आहे हो म्हणतात. काय बी नाही मोठं नाही. त्या घरात गेले की तेच त्यालाच माहिती त्याचं काय ते. कुणाला कशाचं दुःख आहे तर कुणाला कशाचं दुःख आहे. मग ते गेले. त्याने विचार केला, हे म्हणले ताण तर लागले, आपण हिरीवर जोते क्या म्हणले. का हो ना म्हणला. हे हिरीवर एकानं राखत बसला, त्याला एक जण गेला. ते राखत बसल्याने हिरीवरल्यानं विचार काय केलंय, हे ना आलं की हे ना पाणी प्यायला गेलं की ह्याला ढकलून टाकत म्हणून विचार केला. आणि त्यानं काय तर खायला आणायला गेलं. का गेलं आपण काय तर खारा बिस्किट खाल्लंय आणि त्याला औषध लावून आण, ह्याला खायचंय. आल्या म्हणलं तुझं खा बाबा, आम्ही आता पाणी पितो. मी हे वाटणं येत खाताला पाणी पितो म्हणलं. हे ना खाली गेला. मग हे पवनीला अन्नाडी होते. मग हे ना खाली गेला. हे वरल्यानं गप्प मला लात मारलं, पाण्यात पडलं. ते आजू आलंच नाही. मग हे ना तसं मिळालं, तिथंच पडलं. मग हे ना ते वरी आला. आता काय म्हणलं, आपला काटा, आपला धनाबद्दल जे सळ होतं ते काटा निघून गेला. म्हणला मस्त पोटभर हाणला त्यानं अंटलं. आणि त्यानं हांटला आणला, पाणी पिला, नीट डोसक्यावर बिंड घेऊन गावाकडे आला. गावाच्या जवळ पहिलं येशी होते. त्या येशीत ह्याला घोंगलालतच वाटणच. येशीत आला, टाकलं दणमण्यात, पडलं, तिथंच मरून गेलं. मरून गेलं. लोक आले, बघितले, त्याला उचलले आणि काय केलं, काही धनच घेऊन गेले. कुणाच्या हाती लागलं हो. नाशिवंत हाती प्रिया पुत्र धन. हे हाती कुणाच्या लागायचं आहे का. उगं मनाला क्षणिक समाधान आहे, मला इतकं धन आहे, एवढी प्रॉपर्टी आहे, असं आहे तसं आहे, काय नाही. फक्त रामकंठामध्ये धरावं लागतंय. मग रामकंठामध्ये धरायचं. पवित्र असं नाम भगवंताचं जे आहे, त्याला पवित्र नाम साठवण्यासाठी त्याला जागा नीटनेटके करावं लागते. आणि ती शुद्ध पद्धतीचं अमृत आहे, नामामृत आहे ते. आणि ते शुद्ध पद्धतीनेच त्याला वापरावं लागेल आणि शुद्ध पद्धतीनेच त्याला ठेवावं लागेल. म्हणून तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, नाव धड करा. सहस्रनामाची नाव धड करा, सहस्रनामाची नाव धड करा, सहस्रनामाची धड करा, सहस्रनामाची नाशिवंत हाती
करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे. भव समुद्र जे आहे आणि ह्या कळच्या त्या कळला नाव ती गळकी नसली तर ते जाता येईल. आणि नाव जर गळकी असली ती जाता येणार का? नाव भरपूर आहे हो, चांगली आहे नाव दिसायला, आणि गळकी असल्यावर ती जाऊ शकणार नाही नाव त्या कळला, मधच बुडून जाईल. म्हणून हे शरीररूपी नाव जे आहे हिला 9 छिद्र आहेत. डोळे, कान, मुख, शिश्न, गुदद्वार असे 9 छिद्र आहेत. आणि 9 छिद्राच्या हे फक्त डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. घी घी माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण. म्हणजे इंद्रिय जे आहेत ते इंद्रिय अंतर्मुख करून नामस्मरण करून अंतर्मुख करायला पाहिजे आणि त्या नामाला व्हायला पाहिजे. डोळ्याला पाहाव तर त्या भगवंतालाच पाहाव, कानानं ऐकाव तर त्या भगवंताचाच गुण ऐकाव, मुखानं घ्यावं तर त्या भगवंताचंच नाम स्मरण घ्यावं, क्रिया करावं तर भगवंताचं नाव घेतच करावं. अशी जर क्रिया केलो ती धड होते. आणि घेत असताना नाव घेण्यात बी फरक आहे हो. भजन करायला भरपूर, भजन हे वंगळवाणी नरका जाणे चुकना. महाराज सांगतात भजन हे वंगळ आहे, नरकाला गेल्याशिवाय भाग नाही. कोणचं भजन? मुकी तंबाखूची नळी, तंबाखू खायचं आणि भजन म्हणायचं आरडो आरडो. काय त्याला अर्थ आहे? शुद्ध आहे का ते भजन? हा, माल टाकायचं आणि भजन करायचं. थोडं थोडं कुठं कुठं बघण्यात येऊ लागलंय. भजन आहे का ते? असं जर भजन केलं, व्यसनाधीन होऊन जर भजन केलो, ते भजन शुद्ध नाही महाराज, ओंगळवान आहे. आणि त्यामुळे नरकाला झाला. तर भजन जर शुद्ध करायचं झालं, आता मला विस्तार करीत बसायचं नाही. भजनाला 10 अर्थ सांगितलेले आहेत, मग एक सांगतो. राम भरपूर मुखानं म्हणू लागलेला आहोत आणि साधू संतांची जर निंदा करू लागलो, तुमच्या राम म्हणण्याला काहीच अर्थ नाही. भजन केलं, भजन थांबल्या थांबल्या गप्पाट्या एका वारकऱ्याच्या चालू आहेत निंदा करणं, ते भजन नव्हते. भजन तर बिंबीच्या देठापासून आरडू केलो, अभंग म्हणलो आणि थांबल्या थांबल्या लगेच एखाद्या वारकऱ्याची निंदा करू लागलो. तुम्ही म्हणाल तसं असेल किंवा नसेल, आपण कोण जाणणार आहोत त्याचे? तर ते भजन नव्हतं. पहिला दोष सांगितलेला आहे, मला जास्त बोलत बसायचं नाही. नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे. त्या कळला जायासारखी ती ढाळून घ्यावं लागेल. हे छिद्र जे आहेत हे भरून घ्यायला. डोळे जर भगवंताकडे लावलो ते एक छिद्र मिटलं, कान जर त्या भगवंताचेच गुण ऐकलो दुसरं छिद्र मिटलं. अशा पद्धतीने हे इंद्रिय जे आहेत संपूर्ण भगवंताला अर्पण करायला पाहिजे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल बघा देह समर्पण आनंद. तुका म्हणे आनंद हो. देह समर्पण देवाला करायला पाहिजे. नामासाठी देह पूर्ण भगवंताला समर्पण करायला पाहिजे. भार कुठलाच घ्यायचा नाही. मी करायला, मी कीर्तन केलो, मी चाली म्हणलो, मी म्हणून एवढा मोठा जागर केलो, हा मी म्हणून इथं आलो म्हणून भजन झालं. कुठले तुम्ही? हे काहीच म्हणायचं नाही. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. हे प्रपंचामध्ये मी केलं भगवंताचं कार्य करत असताना मी केलं हे कधीच समजायचं नाही. भार हे काहीच घ्यायचं नाही. तर नाव धड, आणि नाव धड झाली तर तुकाराम महाराज म्हणतात हे अशी नाव धड करा. आणि तुका म्हणे सहस्रनामाने भरा. म्हणून महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये सांगतात,
काळा तोंडावरी भाता भरा हरी राम बाने, हृदय रूपी जे भाता आहे ते राम नामानं भरायचं आहे। बाण मारत असताना पाठीवरल्या जर भात्यामध्ये बाणच नसली मारा येणार आहे का? तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाने। काळ भिल का हो? शंका असेल, काळ भेटय। तुम्हाला एक चुटकीचा थोडका दृष्टांत देतो रामायणामधला। रामचंद्र प्रभूची दररोज सभा भरायची आणि सभेमध्ये वशिष्ठ ऋषी
विश्वामित्रांचं सिंहासन असायचं. दररोज हनुमंतराया रामचंद्र प्रभूचं दर्शन घ्यायचे, वशिष्ठ ऋषीचं दर्शन घ्यायचे, विश्वामित्र ऋषीचं दर्शन घ्यायचे. दर्शन घेऊन आपण सिंहासनावर आपण बसायचं आपल्या ठिकाणी. दररोज चाललं. दररोज चालल्याच्या नंतर नारदाला त्या सभेमध्ये पहिल्या दिवशी विचारलेलं होतं. एका दिवशी अचानक देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ. नारदानं त्या दिवशी काहीच बोललेला नाही. हनुमंतरायाकडे गेले. हनुमंतरायाला सांगितले, आज तुम्ही सभेमध्ये गेल्याच्या नंतर रामाच्या पाया पडायचं, माझ्या पाया पडायचं, वशिष्ठ ऋषीच्या पाया पडायचं, विश्वामित्राच्या पाया पडायचं नाही, तिथून ऊर काढून जायचं. हनुमंतरायानं आता नारद स्वामीची गोष्ट ऐकणार ते कसं म्हणले, ऐकले. रामचंद्र प्रभूच्या पाया पडले, वशिष्ठ नारद स्वामीच्या पाया पडले आणि वशिष्ठ ऋषीच्या पाया पडले आणि तिथून जाता जाता असं करून निघून गेले. ऊर काढून निघून गेले. हो, छाती काढली. आणि असं गेल्याच्या नंतर विश्वामित्राला ऋषी रागीट होते. राग आला. राग आला आणि त्यांच्या मनामध्ये खचलं. जाऊ दे म्हणले, दररोज पाया पडतंय, दर्शन घेतंय, दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाणार, असं कसं, जाऊ जा म्हणले. जाऊ जा म्हणलं. नारद स्वामीला एवढंच काम होतं. कळ लावायचं म्हणल्यावर नारद रद्दच होणार हो. त्यांच्या मनात आली गोष्ट. नारद त्यांनी गेले, काय ऋषीवरे रामकृष्णारी रामकृष्णारी. आणि हनुमान तसंच निघून गेला. गेला तर गेला, छाती काढून गेला. हां, ह्यांच्या मनात काही नव्हतं. असं हे बरं वाटतंय का, या सभेमध्ये अपमान का, हे बरोबर आहे का, आपणच इकडे आपणच तिकडे आपणच, असं म्हटल्यावर राग आला. विश्वामित्र आधीच जळती आगी, त्याच्यात तेल टाकल्यावर राग आला. आणि विश्वामित्रानं विचार केले, राग आला आणि उठले, रामा मला तुझ्या सभेमध्ये राहायचं नाही. त्यावेळेला कावर गुरुदेवा, कावर माझा अपमान झालाय सभेमध्ये. मग काय झाला अपमान? असा असा हनुमंतानं माझा अपमान करून दर्शन घेण्यात ते पुढे गेलाय. त्यावेळेला मग काय आज्ञा असेल, काय दंड लावायचे ते मी सांगा, मी मला आज्ञा द्या, मी करतो. विश्वामित्राने सांगितलं, उद्या दिवस मावळजे कोणा, हनुमान जिवंत राहता कामा नाही. आज्ञा प्रमाण म्हणले. गुरुवर्य तुमची आज्ञा मला प्रमाण आहे, कार्य होऊन जाईल. इकडे लगेच नारदाला काम. हनुमंतराय लट 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 कापली की घोषणा झाली की हो, रामचंद्र प्रभू बोलल्याच्या नंतर ते शब्द खराच होणार. हनुमंतरायाला काही मरणाचं भेव वाटत नव्हतं. आपल्याला मरण येणार आहे म्हणून हे भेव वाटत नव्हतं. हनुमंतराया विचार केले, उद्यापासून माझे रामचंद्र प्रभूचे चरण मला अंतरणार, रामचंद्र प्रभूची मला सेवा दुरावणार. हे दुःख हनुमंतरायाला जास्त होऊ लागलं. लटलट कापू लागले. आता मला माझा अंत उद्या होणार, माझा देव माझ्यापासून दुरावणार. नारद स्वामी रात्रीच्या टायमाला भेटायला गेले. नारद का चालले हनुमंता म्हणले. हनुमंतानं असं तोंड केलं, हे कशाला आले माझ्या पुढे म्हणले. तिकडून आले पुढे, इकडे तोंड केलं, हे माझ्या पुढे कशाला आलंय माझं. हनुमंता काय, मला तुमचं तोंडच बघायचं नाही म्हणले. ज्याच्यामुळे मरण येतं त्याचं तोंड बघाव का, तुमच्यामुळे मला मरण आलेलं आहे असं कसं म्हणले. रामचंद्र प्रभू बोलेला आहे शब्दच खोटा होणार. हनुमंतरायानं नारदाला सांगितले. नारद म्हणले तसं नाही म्हणले, जिथं काही होते तिथंच मलाच करता येते, तसं टेन्शन घेऊ नको म्हणले. बोल मला, तू बोल, दोन गोष्टी बोल, तुझा प्रश्न सोडून टाकतो. मी बोलणार नाही तुम्हाला. नाही बोल बोल, जाऊ दे म्हणले. एवढे वार मी होऊन तुला बोलतो म्हणले. तू का कर, मुखामध्ये श्रीराम जयराम मन आणि निवांत दिवसभर राहा, तुला काहीच होणार म्हणले. विश्वास रामनामावर बघ हनुमंतरायाचा होता. हनुमंतरायाने शरयू नदीच्या काठावर गेले आणि त्या ठिकाणी जाऊन श्रीराम जयराम, दिवस निघण्याच्या अगोदरच जाऊन थांबले. श्रीराम जयराम. विश्वामित्राच्या दर्शन घेतले रामचंद्र प्रभूंनी आणि हनुमंताला हुडकू लागले. शरयू नदीच्या काठावर हनुमंतराय श्रीराम जयराम म्हणत थांबलेले होते. आणि रामचंद्र प्रभू गेले, पहिला बाण सोडले. हनुमंता मला माफ कर म्हणले आणि तो बाण शरणागती सोडले. हनुमंतरायाच्या जवळ जावं का, अलीकडेच थांबला. अलीकडे का थांबला, पानाची ताकद झाली महाराज.
बाणाची ताकद आहे. जोपर्यंत ज्या ठिकाणापर्यंत ते रामनामाचा ध्वनी येत होता, तो आवाज घुमत होता, त्याच्या पलीकड मध्ये जाणं झाली त्या बाणाच्या. दुसरा बाण घेतले, हनुमंतरायावर सोडले, अलीकडेच पडू लागला, अलीकडेच पडू लागला. पलीकड जात रामचंद्र प्रभूचा बाण जात नव्हता दिवसभर. रामचंद्र प्रभू आणि शेवटचा 3 प्रहर म्हणजे काय, दुपारचा टाइम, 3 वाजण्याचा टाइम झाला. हे कळालं विश्वामित्राला. काय म्हणले, उगत थोडक्या गोष्टीसाठी भानगड झाले. नारद स्वामी गबसावनी मग तिथे गेले विश्वामित्रापाशी. भानगडली मोठी झाली की रामाला बाण मार, राम बाण मार आल्यात, हनुमान काही मर ना. राम आली बाणा अलीकडेच पडू लागलेले आहेत. मग ह्याला कसं अनर्थ होणार आहे, ह्याला कसं, ह्याला काय ज्याच्यापासून आलं तसं जावं लागतंय. ते म्हणले जिथल्या तिथंच यावं लागतंय. मग कसं करू, काहीच नाही म्हणले. तुम्ही आज्ञा दिला मार म्हणून, आणि तुम्ही आज्ञा द्या तर ये म्हणून, मारू नको म्हणून. काम झालं, याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. त्यावेळेला विश्वामित्राने सांगितलं रामचंद्र पण, ए रामा थांब म्हणले, पुरी झाली त्याला शिक्षा द्यायचं, दंड द्यायचं म्हणले, आणि ये म्हणले. हे म्हणल्याच्या नंतर त्याला मारायची आता गरज नाही, तू परत ये. परत ये म्हणले. रामचंद्र प्रभू आले, हनुमंतरायाला जाऊन गळ्याला मिठी मारली आणि घेऊन आले. पण हनुमंतरायाला भेव होतं, तरी बी नाम सोडून नामच मुखातून सोडले नाही. श्रीराम जय राम म्हणतच राज्य दरबार त्या सभेमध्ये आले. सभेमध्ये आल्याच्या नंतर हनुमंतरायाने विचारले, नारद कोण आणलं? मीच आणलो, मीच सांगितलं, सगळं प्रकरण सांगितलं. मग एवढी करायची का भानगड होती? अरे सगळ्याच्या समोर सांगितले नारद मुनीने. काल मला प्रश्न विचारलेलं होतं, देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ, त्याच्याकरता हे मी नाम श्रेष्ठ आहे दाखवण्यासाठी हे सगळी गर्दी केलो. असं म्हणून त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूच्या समोर सर्व गुरुवर यांच्या समोर सांगितले. आणि काळापेक्षा देव मोठा आहे, आणि त्या देवानं मारल्या देखील ते नामामुळं ती मारू शकत नाहीत. म्हणून आपल्या हृदयाच्या ठिकाणी आपलं जे फपोस असं श्वासोश्वास चालतो ना, रामनामाचं भात भरलो की त्या ठिकाणी आपणाला त्या काळाला देखील मात करता येते. अशी या रामनामामध्ये ताकद आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे. ज्ञानेश्वर शर मावली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा माझे गुरुवर्य रमेश महाराज दावणगावकर यांच्या चरणी अर्पण व वैकुंठवासी सरूबाई नरसिंगराव पवार यांच्या चरणी अर्पण. सर्व सद्भक्तांच्या, सर्व वारकऱ्यांच्या चरणी ही सेवा अर्पण. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम या बोलिले. जय जय विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.